नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चविष्ट असा गावरान मटण मसाला. नाही आपण दही घालणार आहोत, नाही काजू बदाम, काही न घालता तरीसुद्धा गावाकडच्या पद्धतीने अगदी साधी सोपी अशी रेसिपी. शिवाय कशासोबतही खा, चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तर एवढा टेस्टी लागतो. एकदा जर या पद्धतीने बनवला तर नेहमीच बनवाल. चला तर मग सुरुवात करूया. तर मटण मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 किलो एवढे हे मटण घेतले आहे. मटण 1-2 पाण्याने चांगले धुवून घेतले. यातील सर्व पाणी निथळून घेतलं. आता मटण घेताना कसे मटण घ्यायचे तर हे पहा, असं फिकट गुलाबी रंगावर असतं असं मटण घ्यायचं. मटणात थोडा काळजाचा तुकडा, मांडीच्या भागातील नळीचा भाग नक्की घ्यायचा. मुलांना नळी ओढायला खूप प्रचंड आनंद येतो आणि असा चापचा सीन्याचा भागही घ्यायचा. यात मांस आणि हाडकाचा भाग समप्रमाणात असतो आणि रश्श्यालाही मग चांगली चव येते. कोवळं मटण जास्त घेऊ नये, लगेचच हाडकाचाही राळ होतो आणि निभरही मटण घेऊ नये, पाहिजे तशी चवही लागत नाही. म्हणून मटण असं मध्यंतर भोपळ्याचे मटण घ्यायचे. जास्त लाल मटण असलं तर ते कदाचित शिळंही असू शकतं, ते मटण टाळावे. म्हणून ताजे फ्रेश पाहून मटण घ्यायचे. शक्यतो मटण घेताना बोकळचेच मटण घ्यायचे, जास्त निबर मटण घेऊ नये. ग्रेव्हीला किंवा मटणाची फोडही पाहिजे तशी चवीला लागत नाही आणि मटण शिजायलाही थोडा वेळ घेतो आणि मटणाच्या जास्त शिरा निघतात. आता मिक्सरच्या भांड्यात इथे 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धी मूठ एवढी कोथिंबीरची अशी मी पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर एक मध्यम ते मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलेला. कांदा चिरेपर्यंत, पेस्ट करेपर्यंतच आपण मटण मुरू दिलं. जास्त तासनतास मटण मुरू दिलं नाही. मटण जेवढे ताजे आणि फ्रेश बनवले तेवढेच त्याची तत्त्वही कायम राहतात. जास्त तासनतास मुरू दिलं आपण दह्यात किंवा असंही हळद मिठात मुरू दिलं, मटण शिजतं तर लवकर, पण पाहिजे तशी चवही लागत नाही आणि त्यातील जे प्रोटीन आहे तेही कमी झाल्यासारखं वाटतं. म्हणून शक्य होईल तेवढं 10 ते 15 मिनटंच मटण मुरू द्यायचे, म्हणजे त्याचे तत्त्वही कायम राहतात. मटण चवीलाही छान लागतं आणि मटण खाण्याचे आपल्याला पाहिजे तसे फायदेही होतात. आता एक 10-15 मिनटं मटण मुरल्यानंतर गॅसवर टोप ठेवून घेतला. तेल गरम झाल्यावर यात एक चक्री फूल, 4 ते 5 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची घालून थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आल्याची पेस्ट घातली. चांगलं परतवल्यानंतर आता यात मुरलेलं मटण घालूयात आणि मटण मोठ्या आचेवर चांगलं यामध्ये परतवून घेऊयात. कोथिंबीर, आले, लसूणसोबत मी एकच हिरवी मिरची घातली होती लहान. यानेही चव छान येते. मटणाचा सूप अगदी स्वाद असा लागतो. मुलं मटण सूप घेत असाल, मिरची नाही घातली तरीही चालेल, पण मिरची तिखट नाही, कमी तिखट होती तरीसुद्धा हा सूप चवीला खूप भारी लागतो. एकदा या पद्धतीने सूप बनवून बघा. मोठ्या आचेवर यामध्ये चांगलं हे परतवून घ्यायचं आणि गॅस थोडा मध्यम आचेवर करून यावर ताट ठेवूयात आणि ताटात बसेल तेवढं यात पाणी घालूयात. ताटावरचं पाणी गरम झालं की वरचं झाकण काढून घेऊयात ताटाचं. तर हे पहा, मटणाला स्वतःचं अंगचं पाणी सुटलं आहे. आता मोठ्या आचेवर पुन्हा हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर मटणाचं जे स्वतःचं अंगचं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात मटण उग्र किंवा वशाट लागत नाही. या पद्धतीने सूप केला तर मुलंसुद्धा आवडीने सूप पितात. तर सर्व मटण मोठ्या आचेवर मी चांगलं परतवून घेतलं. जे मटणाचं अंगचं पाणी होतं ते सुद्धा अगदी कमी करून घेतलं. तर हे पहा, आता फक्त मटणाचं तेलच दिसतंय आणि सगळं मी जे अंगचं पाणी होतं ते मोठ्या आचेवर कमी करून टाकलं. चांगलं आटवून घेतलं, परतवून घेतलं त्या पाण्यात. पाणी ते थोडंसं आटलं, थोडंसं असं करपल्यासारखं झालं की तेव्हा जे आपण ताटावर गरम पाणी करून घेतलं होतं ते घालूयात. मटणात स्वतःचं फक्त तेलच शिल्लक दिसतं कांदा टोमॅटोचं, तोपर्यंत हे मटण चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे जे मटणाचं अंगचं पाणी रिलीज झालं आहे ते पूर्ण आटवून त्यानंतरच यात गरम पाणी घालायचे. असा सूप केला तर फार चविष्ट होतो. एकदा या पद्धतीने सूप करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता जेवढा मला सूप हवा होता तेवढं 2 वेळा मी अशी ही पद्धत केली. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर अजून 2 ते 3 वेळा अशी पद्धत करून ताटावरचं गरम पाणी मटणात टाकून जेवढा सूप हवा आहे तेवढं वाढवून घेऊ शकता. मी ते 2 वेळा केला. मला एवढं सूप हवं आहे, म्हणजे मटण शिजेल इतपत.
जास्त सूप नको आहे, मला मटण मसाला बनवायचा आहे म्हणून मी जास्तही पातळ ठेवणार नाही सूप. तर हे पहा आत्ताच घट्ट असं झालं आहे. मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. गॅस आता मध्यम ते मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि मटण चांगलं शिजू देऊयात. आता मटणाला अशी चांगली खळखळ उकळी आल्यानंतरच गॅस मध्यम मंद आचेवर करून झाकण ठेवायचे, म्हणजे मटण लवकरही शिजतं. मटण शिजते तोपर्यंत इथे आपण मसाले पाहूयात. तर 1 किलो मटणासाठी इथे मी 2 चमचे एवढे धणे घेतले, 2 हिरवी मिरची आणि 2 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण आधी घेतला होता पेस्ट करायला. त्यानंतर आता अर्धा ते पाऊण इंच पुन्हा आल्याचा तुकडा घेतला. 15 ते 16 लसूण पाकळ्या, 1.5 ते 2 चमचे एवढी तीळ, 1 चमचा जिरे, थोडंसं दगडफूल आणि 1 तमालपत्र. लसणाची एक अख्खी गाठ घेतली तरीही चालेल. 15 ते 16 लसूण पाकळ्या. त्यानंतर आता जो आपली नारळाची वाटी असते त्यातला थोडासा तुकडा कमी करून घेतले, एवढं सुके खोबरे घेतले, 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे साल काढून आणि मुठभर देठासहित कोथिंबीर. आता गॅसवर जाळी ठेवून घेतली. कांद्याला अशा मी इथे चिरा देऊन घेतले आहेत, हे पहा. आणि कांदे आणि खोबरे आपण भाजायला ठेवूयात. खोबरं थोडंसं लवकर जळतं म्हणून सारखं उलटपालट करून भाजून घेऊयात. तर हे पहा खोबरंही भाजत आलं. आता काढून घेऊयात. जास्तही अगदी काळं केलं नाही, तर हे पहा मंद आचेवर असं लालसर भाजून काढून घेतलं. वरून जरी हे काळं दिसतं खोबरं, तरीसुद्धा आतमध्ये पांढरं आणि थोडंसं कच्चं असतं, म्हणून मी खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले. कांदेही भाजले गेले होते आणि काढून घेतले. त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवून घेतला. यात आधी धने भाजूयात. तेल न घालताच मी असेच धने भाजते, हवं तर तुम्ही थोडंसं तेलात पण धने भाजून घेऊ शकता. मंद ते मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत, चांगला सुगंध येईपर्यंत धने भाजल्यानंतर यातच घालते तीळ आणि जिरे आणि अर्धा ते 1 मिनटं तीळ आणि जिरेही धण्यांसोबत भाजून घेऊयात. तिळा धण्यांसोबत चांगल्या भाजून निघतात. आता चटचट तिळाही उडायला लागल्या, काढून घेऊयात. आणि याच गरम तव्यावर आता थोडंसं तेल घालूयात. तेलात आता 2 हिरवी मिरची, 2 लाल अख्खी सुकी मिरची घालूयात. हिरवी मिरची आणि लाल मिरचीलाही डाग पडेपर्यंत भाजून थोडंसं तव्यावरच बाजूला करून घेऊयात. तर लाल अख्खी सुकी मिरचीचाही खमंग असा सुगंध यायला लागला, तव्यावरच बाजूला केलं. त्यानंतर मी खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले होते. तर हे पहा चिरताना खोबऱ्याचे जे काप केले तेही आतपर्यंत असे पांढरे दिसत आहेत, म्हणजे आतपर्यंत खोबरं चांगलं भाजलं जात नाही तांबूस रंगावर, म्हणून वरून जरी काळं झालं तरी आतमध्ये कडक आणि पांढरट होतं, म्हणून थोडंसं तेलातून मी परतवून घेतलं तांबूस रंग होईपर्यंत आणि पुन्हा मिरची आणि खोबरे काढून घेतले. आता याच तेलावर कांदे ठेवले आणि कांदे असे आपण फोडून घेऊयात. कांद्याचा वरचा जो काळा भाग होता तोही मी काढून टाकला. हवं तर तुम्ही आवडत असेल तर वरचा काळा भागही राहू देऊ शकता. जास्तच काळा झाला होता म्हणून मी वरचं जो साल होती ती थोडीशी काढून घेतली आणि कांदा सर्व असा फोडून घेतला. आणि यावर आता अगदी थोडंसं तेल घालूयात आणि तेलात कांदा अजून 1 ते 2 मिनटं चांगला परतवून घेऊयात. कांदा जरी वरून काळा झाला तर आतमध्ये कडक असा होता फोडला तेव्हा, म्हणून मी पुन्हा तव्यावर थोडंसं तेलात भाजून घेतला. हवं तर तुम्ही कांदा असाही वाटून घेऊ शकता. भाजलेला कांदा नाही तेलात परतवलं तरीही चालेल. आता यातच मी आले आणि लसूण घातले. आले लसूणलाही थोडेसे डाग पडू द्यायचे. 1 मिनटं भाजल्यानंतर आता काढून घेऊयात. गॅस मी आता बंद केला आणि कांदा आले लसूणही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. जे कोरडे मसाले होते ते मी एका वेगळ्या ताटात काढले आणि जे ओले कांदा हिरवी मिरची होते ते एका वेगळ्या प्लेटमध्ये. तर सुके खोबरे, धने, तीळ, जिरे आणि लाल सुक्या मिरच्याही अशा या कोरड्या मसाल्यांसोबतच काढले. आणि त्यानंतर आता इथे हिरवी मिरची, आले, लसूण, भाजलेला कांदा, कोथिंबीर वेगळ्या प्लेटमध्ये. आता वाटताना मात्र आपण आधी कोरडे मसाले मिक्सरला फिरवून घेऊयात. पण अद्रक कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती. आले लसूण कोथिंबीरची त्याच मिक्सरच्या भांड्यात आता मसाले घालते आहे. तर आधी कोरडे मसाले आपण वाटून घेऊयात, एक गरका देऊन घेऊयात. असं वाटण केलं तर मग एकसारखे मसाले वाटले जातात,
म्हणजे खोबरंही अख्खं जाडसर राहत नाही किंवा धन्यांची अशी डाळ राहत नाही. जास्त टचटच मसाला लागत नाही. एकसारखा बारीक वाटला जातो. त्यानंतर आता हे थोडंसं मिक्सरला फिरवल्यानंतर यात कांदा, कोथिंबीर, आले लसूण घातले, भाजलेली हिरवी मिरची, पाणी घालून आता हे वाटण बारीक असं तयार करून घेऊयात. वाटण जास्तच पातळ करायचे नाही, म्हणजे वाटण दळताना जास्त पाणी घालू नये. अजूनच मग वाटण परतवताना जास्त वेळ लागतो. नवशिक्यांसाठी सांगते, असं घट्टसर वाटण ठेवायचं. मसालाही लवकर परतला जातो. तर यासाठीचे लागणारे काही पावडर मसाले पाहूयात. तर इथे मी 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतली आहे. यात मी 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड मिक्स केली आहे. तर 2 मिरची पावडर मी इथे घेतली आहे. एक घरचं लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा अंदाजाने आणि बेताने मिरची पावडर घ्यायची. आपण वाटणातही हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतली आहे. त्यानंतर इथे पाव चमचा हळद आणि 1 चमचा एवढा मटण मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला पर्याय आहे, नसेल नाही घेतला तरी चालेल. आपण मटण मसाला घेतला आहे. मटण मसाला नसेल तुमच्याकडे तर कुठलाही अर्धा चमचा एवढा गरम मसाला घेऊ शकता. त्यानंतर आता मटणाकडे वळूयात. तर मटणही आपले चांगले शिजले आहे. अगदी दाटसर असा मटण सूप झाला आहे. हे पहा. जेवढा मला मटण सूप हवा होता मी तेवढेच पाणी घातले होते. जास्त सूप पातळ केला नाही किंवा रस्सा बनवायचा नव्हता, मसाला बनवायचा आहे मटण मसाला, म्हणून दाटसर असा सूपही ठेवला. मटण शिजेल इतपतच पाणी घातलं होतं. तर मटणाच्या फोडीही पाहू शकता, अगदी हातपर्यंत मटण शिजले आहे. चमचा रोवताच मटणाची फोड वेगळी होती आणि हाताने सुद्धा हे पहा अगदी पटकन असं मॅश होतं आहे. आणि मटणाचा सूपही अगदी दाटसर असा आहे. थंड झाल्यावर अजूनच घट्टसर होतो आणि तेवढ्याच चवीलाही एकदम भारी लागतो. एकदा या पद्धतीने मटण सूप करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आपण टोपात मटण शिजवलं तरीही एक 30 ते 35 मिनिटात बरोबर असे मटण शिजले आहे, म्हणून खळखळ उकळी येऊ द्यायची. त्यानंतर मंद आच करून झाकण ठेवून मटण शिजू द्यायचे. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात मोठा 1 चमचा एवढे तेल घातले. तेल साधारणच गरम आहे तेव्हाच मी तमालपत्र आणि दगडफूल घातले आणि यात आता घेतलेल्या मिरची पावडरपैकी अर्धे लाल तिखट घालूयात आणि अर्धे मिरची पावडर नंतरसाठी ठेवूयात. पावडर मसाल्यातले अर्धे मसाले आत्ता घालूयात आणि अर्धे नंतरसाठी ठेवले. मटण मसालाही अर्धा घातला, अर्धा ठेवला. कांदा लसूण मसालासुद्धा. हळद मात्र सर्वच घातली. आपण आधीही 2 चमचे हळद मटण मुरवायला घेतली होती, म्हणून आता फक्त पाव चमचाच हळद घेतली होती, म्हणून सर्व हळद घातली आणि मंद आचेवरच मसाले परतले. यातच थोडासा मटणाचा सूपही घातला आणि परतवून घेतलं 1 मिनटं आणि त्यानंतर आता वाटण घातले. मटणाच्या सूपसोबतच पावडर मसाले परतवायचे, म्हणजे पावडर मसाले करपत नाही आणि मंद आचेवरच पावडर मसाले घातले आणि त्यानंतर मटण सूप काही सेकंद परतवल्यानंतर आता वाटणसुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत परतवायचं की वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवायचं. तर एका सगळे मसाले वाटणात चांगले मिक्स झाले आहे. आता थोडंसं वाटणाचं प्रमाण कमी झालं, रंग बदलला, तेव्हा आता यात आपण जे अजून राहिलेले मसाले आहेत ते घालूयात. 1 किलो मटणासाठी 1 चमचा एवढे हे पावडर मसाले घेतले होते. मटण मसाला अर्धा ते पाऊण चमचा, म्हणजे जवळपास 1 चमचा आणि लाल तिखटसुद्धा तिखटाच्या आवडीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा एवढे, कारण आपण काश्मीरी मिरची पूड घेतली होती म्हणून 1 चमचा एवढे समजा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता पावडर मसाले घातल्यावर सुद्धा आपण जे राहिलेले पावडर मसाले होते तेही यात चांगले मिक्स केले. आता पुन्हा यात थोडंसं मटण सूप घालूयात आणि अजून हे मसाले चांगले शिजवून घेऊयात. वाटण परतवून झाल्यानंतरही असे पावडर मसाले घातले की तेवढी चवीला रस्सा किंवा ग्रेव्ही किंवा मटण मसाला खूप छान होतो. आपण तेलातही पावडर मसाले घातले होते. एखाद वेळेस मसाले करपू शकतात जर जास्त तेल गरम झालं तर, म्हणून साधारण तेल गरम ठेवायचं आणि वाटण घातल्यावर मोठी आच करून वाटण चांगलं परतवल्यानंतर मग राहिलेले पावडर मसाले घालायचे. ते सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आणि प्रमाण कमी होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत चांगलं परतवल्यानंतर आता मी यात मटणाच्या फोडी आणि मटण सूप घातलं शिल्लक राहिलेलं. आता हे थोडं दाटसर वाटत होतं मला, म्हणून मी यात वाटणातलं पाणी घातलं थोडंसं आणि जे टोपात आपण मटण शिजवून घेतलं होतं त्यातच अजून थोडंसं कपभर पाणी घेऊन यात मिक्स केलं. मग मटण मसाला अगदीच दाटसर घट्टसरच झाला असता, अगदी सुक्कं मटणासारखं झालं असतं, म्हणून मी यात थोडंसं पाणी घातलं
एकदा सगळं मिक्स करून घेतलं आणि आता उकळी फुटली की चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी आता चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा एकदा तळापासून सर्व हलवून घेऊयात आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊयात. याला उकळी आल्यावर अजूनच हा मसाला घट्टसर होईल म्हणून मी इतपत असा हा पातळ ठेवला आहे. आता यावर झाकण ठेवूयात. गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवले. अगदी 2 ते 3 मिनिटं मटण मसाला शिजवून घेतला म्हणजे मटणाच्या फोडीतही ही ग्रेव्ही मुरेल आणि मटणाचा अर्कही मसाल्यात उतरेल. त्यानंतर गॅस बंद केला, झाकण काढून घेतले तर मस्त असा तवंग आला. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम आपला मटण मसाला तयार आहे. यासोबत मी फुलके बनवून घेतले किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा हा मटण मसाला छान लागतो. चपातीसोबत, कुठल्याही भाकरीसोबत, भातासोबत तर मस्तच लागतो. तर गरमागरम मटण मसाला सर्व करूयात. तर तुम्ही पाहू शकता अगदी टेस्टी आणि चविष्ट असा हा मटण मसाला झाला आहे. तर गावरान पद्धतीने आपण इथे मटण मसाला बनवला. अगदी साधी सोपी पद्धत पण चविष्ट असा खायला हा मटण मसाला लागतो. सगळे मसाले चांगले परतले तर तेवढंच मटण मसाला स्वाद असा होतो. तर इथे फुलकेही पाहू शकता अगदी मऊसूत असे फुलके झाले आहे. मटण मसाल्यासोबत फुलकेही छान लागतात किंवा भाकरीसोबतही मस्तच लागतात. तर अगदी टेस्टी अशी मटणाची फोडही आहे. आतपर्यंत ग्रेव्ही हा मसाला मुरला आहे मटणाच्या फोडीत आणि मटण मसालासुद्धा अगदी चविष्ट असा झाला आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत तर एकदम टेस्टी असा लागतो. घरगुती मसाल्यांमध्येच आपण गावरान पद्धतीने मटण मसाला बनवला तरीही हॉटेलपेक्षा चव एकदम भारी आहे. नाही आपण दह्यात मटण मुरवलं नाही, काजू, बदाम काहीही न घालता रोजच्या साहित्यातच मटण मसाला बनवला तरीसुद्धा टेस्टी. एक छोटंसं निवेदन, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही कळवा. नवीन रेसिपीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.